100 मग 100. सो गाईज आम्ही केदारनाथला चाललो आणि आमची अशी डायरेक्ट प्लॅनिंग होते आणि सोडायला दरवर्षी आम्हाला नयन आणि आज दोघं जण वेगळे आलेले आहेत सोडायला, पण बघू शकता तुम्ही. सो गाईज आता आपण केदारनाथ चाललेलो आहोत. ते आज फ्लाईट आहे 300 3:15 आणि आता आमची बोर्डिंग पण झालेली आहे. आता बघू चेकिंग पण कंप्लीट झालेली आहे. आता बघू 3:15ची फ्लाईट. आता मला वाटते 6पर्यंत आम्ही तिकडे पोहोचू आणि नंतर पुढचा एअरपोर्ट जिबा पाटील साहेबांचे आपली बोर्डिंग पास भेटलेली आहे आणि चेकिंग पण झालेली आहे. 3ची फ्लाईट आहे आमची आणि 6 वाजेपर्यंत तरी आम्ही पोहोचू. पोचलेलो आहे. काहीतरी 6:15 असलेलं आमची पोचलेलो आहे इथे देहरादूनला. आता इथनं आम्ही हरिद्वारला जाऊ आणि हरिद्वारवरून आज बघू निघायचं का, नाहीतर मग उद्या सकाळी मॉर्निंगलाच निघू केदारनाथला जायला. टॅक्सी बघू. टॅक्सी आहे आम्हाला 5,500 रुपयाला टॅक्सीचे. गेलेला 6,000 होती, पण याला 5,500 बोललेलं आहे. बघू 5मध्ये डन करू आणि निघू उद्या मॉर्निंग. चला बाय. सो गाईज आम्ही आता हरिद्वारमध्ये आहोत आणि सध्या आम्ही गंगा किनारी चाललेलो आहोत. तर आता गंगा किनारी तुम्हाला सांगू शकतो 2 किलोमीटर अंतरावर आहे. बघू आता तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो गंगा किनारी आरती पण मिळेल. सो गाईज आता आपण हरिद्वारला आहोत आणि मला वाटलं म्हणजे खूप पब्लिक असेल, तरी पण बहुतेक पब्लिक कमी आहे. तर तुम्ही बघू शकता पब्लिक किती आहे हरिद्वारमध्ये. सो ही आपल्याला एकदम हे आहे आपल्या नामने महाराष्ट्र आणि आम्हाला गंगेची पण आरती आता मिळाली लगेच इथे. हे बघा इथं माणसं आहे सगळे आंघोळ करतात आणि गंगेमध्ये म्हणजे हे करतात सर्वजण. बघू
आपण आलेलो, यावर्षी पण आलो आहे, पण तो सुकून बोलतो गाणी बोलतो गंगा किनारे आणि सुकून भेटतो. तो खरंच येऊन तुम्ही टाईम काढून थोडा गंगा किनारी बसून बघा 10-15 मिनटं. की तुम्हाला कधी आयुष्यात सुकून न भेटला असेल तो सुकून तुम्हाला मिळेल इथे गंगा किनारी बसून. एकदा बघा 15 मिनटं तरी येऊन बघा, बसा, मन लावून बघा आणि वाहत्या पाण्याला बघत बसा इथे गंगा किनारी बसून. बघा तुम्हाला असा सुकून भेटतो आणि बघा चांगला होतं, एकदम मन पण फ्रेश होतं आणि काय टेन्शन पण होतं. सो गाईज गुड मॉर्निंग, हर हर महादेव. आता आपण निघालेलो केदारनाथला आणि तिथं सोनप्राईला आपल्याला ती गाडी सोडणार आहे. आणि सो तुम्ही गाडी बघू शकता, इथं आहे गाडी. CNG टाकायला आलं तर आता पेट्रोल पण टाकलं आहे CNG पण, कारण पहाडाला CNG कसं चालत नाही कारण पेट्रोलच चालवायला लागते त्यांना. आणि बघू पुढची जर्नी तुम्हाला दाखवतो मी कसं जायचं काय. आणि तुम्ही तिथे युनियन थ्रू बुक केली तर जास्त महाग भेटतो आणि सेपरेट तिथे टॅक्सी बुक केली तर तुम्हाला कमी याच्यात मिळून जाऊ शकते. तुम्हाला मी नंबर, टॅक्सीवरचं नाव आणि नंबर टाकतो तुम्हाला. गाइस देखिए PUBG फुल, जो आप PUBG में देखते हैं वो फुल हम आपको लाइव दिखा रहे हैं, है नहीं? PUBG वाला फुल, इसका नाम ही PUBG फुल है. तुम खेलते हो PUBG? तुम खेलते हो PUBG? मैंने तो मेरा लौंडा खेलता है, फ्री फायर खेलता हूँ. पण चांगलं भेटतं ना, आलू परोठा पण चांगलं भेटतं, खाऊ शकतो. टेस्ट पण चांगलं लोकेशन सांगतो. हा बघा लोकेशन त्याच्या समोरच आहे आपलं. गाईज बघू शकता घारी देवी. आणि आता आम्ही घारी देवीला आलेलो आहोत. तर आता मी बघू शकतो सगळे कसे बांधलेले आहेत आता याचा बघा. पण होतो आम्ही बांधत नाही, घरी नेतो याच्यासाठी. बघू शकता आता घारदेवीच्या पण समोरला एंट्रीला आहोत आणि नदी बघू शकता. आणि नवस बोलतात त्यांना, नवस असतात ना त्यांचे, ते बांधले जातात इथे. आणि घंटी पण म्हणतात, ते पण नवसाचेच आहेत सर्वजणचे. आणि हा मंदिर, आता आपण मंदिरामध्ये एंट्री टाकतो. घारादेवी बघू शकता गाई. जिथनं आपल्याला इथनं म्हणजे त्यांची सवारी भेटतात, आपल्या गाडी भेटतात, टॅक्सी मिळतात. तिथनं 50 रुपये घेतात ते गौरीकुंडला सोडायला. 60 रुपये, आता 60 रुपये झाला कारण आपला डिझेल महाग झाला त्याच्यामुळे ते आता 10 रुपये वाढून, नाही तर 50च रुपये होता. आणि कोणाला येत असेल तर बिंदास या, कारण गर्दी नाही, काहीच नाही. चांगलं दर्शन पण चांगला होईल तुमचा.
सर्व काही आहे बघा. असं बसायला लागतं. तर तुम्ही आता आम्ही दोघं जण असे बसलो जातो बघा. क्लिअर बसलो, चांगली सीट एकदम क्लिअर बसलो आणि हा पण बघा क्लिअर बसलाय. पण कसं आहे माहिती आहे, इथे एक्स्ट्रा पैसे दिले तर तुम्हाला क्लिअर बसवू शकता. इथे एक्स्ट्रा पैसे दिलेत ना, आम्ही आता दोघांचे एक्स्ट्रा सीटचे पैसे आणि आमच्या सोयीला पण दोघं जण असते. पण आम्ही एक्स्ट्रा पैसे दिले त्याच्यामुळे आम्हाला इथे बसवलेत नाही. पण असं पण होऊ शकतं. तुम्ही बोललात तर तुम्हाला पेस पाहिजे, बसायला चांगलं पाहिजे, तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन बसू शकता स्पेसमध्ये. कारण इथं गाडी कोणतीच येत नाही, त्यांच्याच गाडीमध्ये जायला लागतं आपल्याला. बघू शकता आपल्याला इथं सोडलं जातं आणि इथनं त्यांची पार्किंग आहे ना, ती तुम्हाला पार्किंग दाखवलं. ती पार्किंग आहे हे बघा, इकडे पार्किंग आहे. आता तिथपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे. आता तुम्ही बघू शकता सर्व. आणि आता तिथनं चालत जायला लागेल आपल्याला, कारण त्यांचं लागलेलंच असतं लाईन त्यांच्यामुळे आपल्याला इथनं चालत जायला लागतं. आणि ते बाबाजी आलेले आहेत गुजरातवरून आणि ते पण उद्या 5 वाजता जाणार आहे. आणि यो आमचं नवीन बाबाजी उत्पन्न होणार आहे माणूस. आपण तिकडनं आलो आणि आता तुम्ही बघा, आपल्याला गाडी पण सोडून पण आपल्याला इथून 4 किलोमीटर चालायला लागतो. त्यांची गाडी इथपर्यंत ना आपल्याला सोडत अर्ध्यातच सोडून जाते. त्याच्यामुळे आपल्याला इथनं पण 4 किलोमीटर अंतर जायला लागतो चालत. आणि नंतर मग तिथं गौरीकुंड लागेल. नंतर तिथं आपण वस्ती करू शकतो. गौरीकुंडला कोणाला वस्ती करा आणि लवकर पोचला तर तुम्ही जाऊ शकता वरती. बघा तुमच्यावर आहे. पण माझं शक्यतो सल्ला असेल किंवा तुम्ही म्हणजे वस्तीच करा आणि सकाळी 5 वाजता कार्डिओ आपलं 5 वाजता आपला ट्रेकिंग चालू करा मंदिराची. आणि इथं वारा पण आता थंड यायला लागला एकदम आणि फ्रेश वाटते. गाईज इथं हॉटेल आहे आणि सर्वात वरती टॉपला हॉटेल आहे. आणि रूमची कंडिशन पण तुम्ही बघू शकता चांगली आहे 2 जणांना झोपायला. आणि सर्व मिरर दिलेलं आहे. आणि इथनं व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू पण एकदम क्लास. आणि गौरीकुंड पण इथं जवळच आहे, समोरच आहे. आणि इथं मंदिर पण आहे मातेचा. आणि हे बघा हे त्याचे ओनर आहेत. तर सांगा तुम्ही बोलू शकता. गौरीकुंड में अन्नपूर्णा होटल गौरी टेम्पल के सामने पे है. बहुत ही अच्छा रूम आप इस वीडियो के द्वारा देख लेना. बहुत अच्छा रूम है यहाँ पे और प्राइस भी बहुत अच्छा बहुत कम है. और तुम्हारा कॉन्टैक्ट नंबर बताओ. 8859881413 पे किसी भी टाइम एनी टाइम कॉल कर सकते हो बुकिंग के लिए. जुलाई और अगस्त में 1500 इसका रेट है. बाकी मई जून में अलग रेट होता है. अब उनको आना है तो 10 दिन बाद भी बुक कर सकते हो. सबसे पहले भी बुक कर सकते हो. ओके ठीक है. चलो तो अच्छा रूम है. कोई नहीं था साथ मेरे तब तू आया. आपण चाललो आता गौरीकुंड म्हणजे याच्यात गरम पाणी आणि साईडला थंड पाणी असतं आणि तिथे गरम पाणी असतं. आपण तिथे चाललो. तर तिथे जाण्यासाठी हा रस्ता आहे बघा. तिकडनं जायचं. पहिला हा इतका डेव्हलप नव्हता, गेल्या वर्षी आलेलो जेव्हा आम्ही. पण आता पूर्ण डेव्हलप झालेला आहे इथे. पहिले हा मंदिर हे म्हणजे सर्व काहीच नव्हतं. आता बघायला गेलात ना तर खूप काही डेव्हलप झालं. आणि स्त्रीसाठी वेगळं केलं आहे आणि पुरुषांसाठी वेगळं ठेवलेलं आहे इथे. हे बघा आता पाणीच नाही कुंडमध्ये राहिलं बघा. थोडंसं पाणी राहिलं. पहिलं पूर्ण पाणी भरायचं. आता पूर्ण पाणी म्हणजे डाऊन झालेलं बघा. काहीच पाणी झालं नाही. आणि गेल्या वर्षी आम्ही आलेलो ना तेव्हा खूप पाणी होतं. आणि असं नव्हतं की पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी दोन्ही मिक्स होते. आता पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी ठेवलेलं आहे. बघू शकता आपला मंदिर आहे हा मातेचा.
इथे आरती होते 7:30ला आरती होते बघा. तुम्हाला यायचं असेल तर इथं आरती करू शकता. हा लोकेशन आहे. हर हर महादेव. गुड मॉर्निंग भावांनो. आता आपला अंघोळ पण झाली आणि फ्रेश पण झालो आहेत आपण आणि कपडे पण घातले आता. आणि मल्टीविटामिन आहे ते या मेडिसिन आपल्याला खायला लागते कारण जेणेकरून आपल्या बॉडीला मल्टीविटामिन एवढे मिळत नाही. आणि त्याच्यासोबत प्रोटीन बार पण घेतला आहे. प्रोटीन मी आणलं आहे ना त्याच्यामुळे प्रोटीन बार घेतला आहे. आणि रेडबुल एनर्जीसाठी. तर आपली तर आता बॅन करतात रेडबुल पण थोडी येते एनर्जी याच्यात रेडबुलमध्ये मला थोडी. आणि आता हे सगळं घेतो आणि नंतर मग ट्रेकिंग चालू करतो. कंप्लीट 5ला ट्रेकिंग चालू करीन आणि बघू 11-11:30 तर मी डेली पोचतो. पण आता बघू मी कारण चप्पल नाही घालणार पायात शूज नाही घालणार आहे बिना चप्पलच जाणार आहे. त्यामुळे बघू किती वाजेपर्यंत पोचतो मी तसं अपडेट देईन मी. आणि ब्लॉग नक्की बघा आपला. चला आता हे मेडिसिन घेतो. बाय गाईज. आपण निघता वेळे आता आपण आईचं दर्शन घ्यायला आलेलं पण बंद आहे दर्शनाचं मंदिर. आपण आता बाहेरनं दर्शन घेऊ. आणि तिथे भोलेबाबांचं पण शिवलिंग आहे त्यांचं पण आपण दर्शन घेऊ आणि आपण ट्रॅकिंग चालू करू. आपण ट्रॅकिंगसोबत मी BCAA घेतला आहे त्या एनर्जीसाठी. चला पुढचा नंतर मी दाखवतो तुम्हाला. ओके. आतापासून एंट्री चालू होते आपलं ट्रॅक. हा एंट्री गेट आहे केदारनाथसाठी. आणि इथं मॉर्निंग लवकर होते आपल्यापेक्षा. आपण व्ह्यू बघू शकता आपला पूर्ण. आणि आपण पण तर माझा पार्टनर झाला आहे पाठी. मला माहिती आहे तो चालतच नाही नीट आणि त्याला दम लागतं. तर तो माझा जरी अंदाज आहे यावर्षी 2 वाजता तरी वरती आलेला. पण यावर्षी तो आहे ना 5 वाजतील यायला त्याला. बघ मी येईल तसा मी अपडेट देईन व्हिडिओ काढीन त्याची किती वाजता येतो बघू. आणि हे बघा ह्यांचा मालक नाही काहीच नाही पण एकदम परफेक्ट आणि लाईनीत चालले आहेत. काही टेन्शन नाही. म्हणजे आला अखेर साईडला होतात पण हे बघ मी त्यांच्यासोबत चाललो आहे. त्यांचा मालक पण नाही पण ते एकदम परफेक्ट लाईनीत चालत बघा. असे पाठोपाठ लाईन. असे माणसं पण चालत नाही आपली असे ते चालतात बघा लाईनीमध्ये. व्ह्यू बघा. आपल्याला आता फोटो तर काढायला मिळत नाही कारण आपण एकटे चालत. आपला पार्टनर आहे तो दमतो. तर तुम्ही व्ह्यू चेक करू शकता किती चांगला व्ह्यू आहे. आणि आपला पार्टनर तर दिसत नाही आतापर्यंत आलेला वरती पण व्ह्यू बघा तुम्ही पूर्ण स्वर्ग यार. आता बघू शकता आपण गेलेले इथे व्हिडिओ काढलेली आणि मी इथं पाणी भरत होतो. मग दाखवतो व्ह्यू. गेले इथे व्हिडिओ काढलेली पाणी पण भरत होतो. आता माझ्यासोबत कोणच नाही त्यामुळे फोटो पण नाही काढता येणार फक्त व्हिडिओ शूट करता येते. बघू मी सेल्फी घ्यायचा प्रयत्न करतो. सेल्फीमध्ये आला चांगला तर आला. पण बघू शकता किती चांगला व्ह्यू आहे. पाठी पण कोण नाही पब्लिकच नाही रे. हो ना. तुम्ही ट्रेकिंग करत असाल ना BCAA ठेवा. EAA किंवा BCAA जसं मी ठेवलं तसा. आणि एक पाण्याची बॉटल सोबत. आणि जास्त खात नका जाऊ. फक्त बिस्किट कोणतं पण बिस्किट घ्या थोडं एनर्जीसाठी. थोडं खात जा. फक्त काय खाऊ नका. मध्ये कॉफी पिली तर कॉफी पिऊ पण चहा नका पिऊ. तुम्ही पूर्णपणे चांगले जाल आणि एनर्जी तुम्हाला थोडं याच्या बिस्किटमध्ये एनर्जी आणि EAAमध्ये एनर्जी मिळत जाईल. आणि पाणी बॉटल तर सोबत ठेवत जा खास करून. पाणी टायमात प्यात नाही तांग लागली तरी पण प्यात जा पाणी. पाहून बघू शकता आपला
हे बघा स्नोफॉल किती झालेलं आहे, डोंगरचं माती बिती. आणि आपला फक्त केदारनाथ आता 10 किलोमीटर बाकी आहे. आणि तो पण आपण किती वाजले 6:30, म्हणजे आपल्याला 1.5 तासच झाला आहे. आपण 1.5 तासात 12 किलोमीटर पार केला आहे. 12 का 13 किलोमीटर केला पार नाही. आता बघू 10 किलोमीटर होऊन जाईल आपला. हर हर महादेव भावानं आपण बोललेलो का आपण बिना चपलेशीच चढणार आहोत यंदा. तर बिना चपलेशीच आलेलो आहोत. आणि मला तर वाटते गेल्या वर्षी मी 5-5.5 तासात पोचलो. मी यावर्षी मला तर वाटते मी 5 तासात पोचो, 5 बिना चपलाचा. आणि पाणी बॉटल आणि EAA हा बरोबर ठेवा, केदारनाथला कोणी येणार नाही. आणि 5ला निघालेलो, 5च्या अगोदर, म्हणजे 5 वाजायला 5 मिनिट असलेले. आता वाजलेत नाही आला आहे, लवकरच पोचून जाईन मी. 22 किलोमीटर बोलतात, मग 22 किलोमीटर ट्रॅक नाही आहे, जास्त ट्रॅक आहे मोठा. चला बाय. बघू शकता आता इतना खरा ट्रॅक चालू होती, म्हणजे ट्रॅक पूर्णच एकदम डेंजर आहे. इतना जो ट्रॅक चालू होतो ना, तो आणखी आधी 15 किलोमीटर के 10 किलोमीटर इथं स्पीड किती आहे. आपण आणि किती डोंगर पार केलेत बघा आपण. तर भावांनो बघू शकते नजारा. तो दिसला व्हाईट तुम्हाला दाखवतो. बघा तो व्हाईट आहे ना, तिकडे आपल्याला जायचं आहे. तिथे आपलं मंदिर आहे भोले बाबांचा. आणि व्ह्यू बघा तुम्ही. आणि वातावरण पण एकदम, म्हणजे बोलतात ना, मी दर याला येतो, म्हणजे गेल्या वर्षी पण आलो. आणि सर्वजण बोलले का चांगले पॉईंटला, म्हणजे चांगला टायमिंगला तुम्ही आला तिथे. म्हणजे टायमिंग चांगला आहे तुमचा, का तुम्ही इथं परफेक्ट टायमाला येता. म्हणजे भीड कोण नसतो आणि वातावरण पण चांगलं असतो. आधी पाऊस पडत होता, सगळं वातावरण चेंज होतं. आणि आज बघा वातावरण पण चेंज आहे, एकदम क्लीन वातावरण आहे, पाऊस पण नाही आणि नॉर्मल थंडी आहे. म्हणजे एकदम चालतं वाटत पण नाही, म्हणजे थंड एकदम. आणि घाम पण जास्त येत नाही आणि एनर्जी पण वेस्ट होत नाही जास्त. बघा ब्रिज, त्यावरून बोलतात ना, ब्रिजवरून असली चढाई चालू होतो हा ब्रिज. त्याच्यानंतर पूर्णपणे हे बघा, पूर्णपणे चढण आहेत, पूर्णपणे नॉनस्टॉप चढण आहे. त्याच्यामुळे पण अशा चढणी आहेत पूर्णपणे. त्याच्यामुळं तिथून आपल्याला अंतर थोडंच आहे, पण आपण लेट पोचतो. इथूनच आपला टाईम लागतो जायला वरती, हाच कारण आहे. कारण पूर्ण चढण आहे आणि एनर्जी पूर्ण आपली वाया जाते, चढता येईल. त्याच्यामुळं पण तुम्ही चढू शकता, या सगळं एन्जॉय करा. हे बघा असे चढणे आहेत पूर्णपणे. तर लहान मुलगीचे मग अशी व्हिडिओ काढली मी, पण ती चुकून आलीच नाही व्हिडिओ माझी. का माहिती का नाही आली, चालूच नव्हती व्हिडिओ झालेली. तर ती छोटी मुलगी चढलेली, तर तुम्ही चढत नाही आणि घोडे खच्चर करता, ह्याचाच वाईट वाटतं. आता केदारनाथ आपल्याला 8 किलोमीटरचं बाकी राहिलं आहे. आता तुम्हाला दाखवतो केदारनाथ. बघा 8.5, हे बघा 8.5 राहिलं केदारनाथ, म्हणजे मंदिर आपला. तर आपण खूप लवकर पोचलो. आणि व्ह्यू बघा पूर्णपणे ढग, वातावरण चेंज झालं आहे. आणि हा बघा पूर्ण बर्फाची चादर, तिथे बघायला सुकून.
आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी सप्टेंबर महिन्यात याचा ठरवलेला, कारण सप्टेंबर महिन्यात कसं नवरात्रीमध्ये येतो. पण नवरात्रीमध्ये कसं असते, सगळ्यांचा सण असते, त्यामुळे गर्दी नसते. पण यावेळी काय माहिती नाही, पण गेल्यावेळी पण बाबाई म्हणा कोण नसता विले, म्हणजे जास्त 90% पब्लिक नसेल तेव्हाच बोलवतात आणि चांगलं दर्शन देतात. आणि यावेळी पण सप्टेंबर महिन्यात न बोलून या महिन्यात बोलवलं आहे. तर मी आलो, यावेळी पण गर्दी असते, पण मी जे टायमाला आलो आहे आज पण 90% पब्लिक नाही आहे. त्यामुळे आज बरोबर पण दर्शन चांगलं होईल. आणि बाबांची पण इच्छा असते का माझं दर्शन चांगला करावं, कारण आता जे वरनं येतात ते सांगतात 5 मिनटामध्ये दर्शन होतं. तर तुम्ही समजू शकता पब्लिक किती असेल. 90% पब्लिक नाही आहे, 10%च आहे. त्यामुळे सांगण्याचं एवढंच आहे की बाबांना श्रद्धा ठेवा, मनाप्रमाणे श्रद्धा ठेवा. असं नाही का तुम्ही जाल आणि बोलाल, मनाप्रमाणे श्रद्धा पाहिजे. आणि मनात कुठले वाईट विचार ठेवून जाऊ नका मंदिरात. चला भावांनो, बाय. विटामिन की भी दवाई थी एटलीस्ट वो का ले. फायनली आपण पोचलो आणि तुम्हाला बोललो मी 4 तासांत कंप्लीट करीन, पण 4 तासात कंप्लीट नाही झाला माझ्यासोबत, पण 4.25 तासात झालं आहे. बघा टायमिंग बघा, 5ला निघालेलो आणि मंदिर आणि 4.25 तासात मी कंप्लीट केलं आहे. बाबांना मी बोललेलो बिना चपलेचाच येईल आणि बिना चपलेचाच आलो. बाबा मी बोललेलो पूर्ण केला, तुम्हाला बोललेलो बिना चपलेचा येईल, तर मी पूर्ण केला वचन तुम्हाला दिलेला. जय केदार, हर हर महादेव. बाबा आज आपली इथे पोचलेला आपली लाईनीत आहे आणि आपली इथे गर्दी पण आहे. आता लाईनीला एवढी नाही, पण नॉर्मल आहे, पण होतो 5 मिनटात आणि 5 मिनटात 10 मिनटात दर्शन होतं आपला. आणि रूम तुम्हाला पाहिजे असेल तर ते बघा त्या साईडला रूम आहे, हा रस्ता आहे रूमचा, त्या साईडला गेला तर तुम्हाला रूम स्वस्त मिळेल, कारण मी दरवर्षी तिथंच रूम घेतो. आणि मस्त चांगला वातावरण पण चांगलं आहे, पूर्णपणे पाऊस नाही काय नाही, आणि येऊ शकता तुम्ही केदारनाथला. काढू 1 मिनिट. आणि बाबाही बोलवणार, मी त्या दिवशीच बोललेलं बाबांना जायच्या त्या दिवशी त्या बाबांना बोलवा. तर बाबाई खरंच त्या रात्री त्याला पाठवलं, एकाला 10:30 वाजता फ्लाईट बुक केली माझी आणि मी इथं निघून गेलो. आणि इथं बोलवलं आल्याशिवाय कोणी येऊ शकत सो गाईज आता आपण चाललो भैरवाच्या मंदिरात वरती. आता तो पण केदारनाथच्या वरती आहे मंदिर, त्याचा आता तिथनं पण चढण आहे, एवढी चढण तुम्हाला दाखवतो. बघूया, तिथं दर्शन घेतलं नव्हतं. आता 4 वाजता निघाले, 4:15 वाजतापर्यंत निघू आम्ही दर्शन घ्यायला. नंतर मग 7 वाजता आपली भोलेबाबांची आरती आहे, ती आरती घेऊन नंतर आरती 8 साडेआठ पर्यंत आरती कंप्लीट होते. नंतर मग आपण रूमवर येऊ. बाय. आता मगाशी -02 होता आणि तर -02 मध्ये पाऊस पण आला इथे. तर तुम्ही बघू शकता, वा क्लायमेट कसा चेंज झाला इथला पाऊस आल्याने. आणि आता पाऊस गेला म्हणून मी जस्ट बाहेर आलो आहे. तुम्ही क्लायमेट बघू शकता इथला, आणि पब्लिक पण नाही इथं मंदिराजवळ कायच. आणि बघा क्लायमेट पण मस्त आहे, आणि ओके एक नंबर वाटते सगळा. आणि माणसं बघा कुठे गेलीत.
ही बघा किती वरती आहेत बघा. आता दर्शनाला गेलेलो, जस्ट दर्शनाला गेलो, लाईनीला कोणच नव्हतं म्हणून दर्शन करायला गेलो, तर बाबाही गेलो. आणि व्ह्यू बघा आजचा, दर्शन बघा. बघू शकता ही एंट्री आहे आपली कालभैरव बाबांची. आणि आता चढण पण तेवढीच आहे वरती. काय काय कालभैरव बाबाची तर चढण बघ आता. आणि तो मंदिर तिकडे झाला आणि आपण चालत ते चढण आहे. एवढी चढण आहे ना वरती, की एकदम वरती आहे चढण. मग दाखवते नंतर वरती गेले मंदिर. इकडनं काळ भैरव बाबांची इथला व्ह्यू बघा किती वरती आहे. आलो आपण वरती चाललो. चढण पण खूप हेवी आहे इथं. भावना हा कालभैरव बाबांचं मंदिर आहे आपल्या इथे. एवढे वरती आहे बघा, कालभैरव बाबाचं मंदिर आहे. आणि बाबांचं मंदिर आहे. सो गाईज आपला ट्रॅक कंप्लीट झालेला आहे आज. आणि ट्रॅकमध्ये म्हणजे थोडा वाटला थकावा, कारण तुम्हाला दाखवलेलं मी ब्लॉग टाकलेलं नॉर्मल शॉर्ट व्हिडिओ स्टोरीला इंस्टा. थकावा वाटत होता, नंतर नाही वाटला, पण फ्रीली गेलो. आणि आता निघालो आता घरी जायला गौरीकुंडवरून. तर बिना सुचतात गेलेलो, बिना सुचतात मी वापस आलो.
आता आपण टॅक्सी असतो त्याला टॅक्सी पकडू आणि तो टॅक्सीचं किती 60 रुपये आहेत. तर आमचं 60 रुपये नाही घेतले, त्यावेळेला 50 रुपये घेतले. आम्हाला आधी सांगितलं 60 रुपये घेतली, मग 50 रुपये घेतले टॅक्सीवाल्याने. सोडल्यानंतर आमच्या तिकडनं टॅक्सीवाला येईल आणि मग आम्ही तिथून हरिद्वारला निघू. आणि हा केदारनाथचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि गौरीकुंडचा पण रस्ता इथेच एंड होतो बघा. इथना गौरीकुंडचा रस्ता स्टॉप होतो विलास पायरी. त्याच्यामुळे ब्लॉग पण आपला इथेच ह्याच साईडला एंड होईल. आणि आता आपलं इथून चालत जायला लागतो 1.5 किलोमीटर चालत जायला लागतो इथनं बस. ओके, तुम्ही एकदा बघू शकता व्ह्यू. ओके, बाय, टेक केअर.